अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातल्या पालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज अखेर जाहीर करण्यात आलेला आहे। उमेदवारी अर्ज हे ऑफलाईनच घेतले जाणार असून 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असेल। 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागेल। एकूण 3,48,00,000 मतदार या पालिका निवडणुकांमध्ये मतदान करतील। 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादीच वापरली जाणार असून मुंबई महानगरपालिकेसाठी 10,111 मतदान केंद्रांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जात सर्वेक्षण केलं जाणार आहे। काही पालिकांमध्ये संभाव्य दुबार मतदार अधिक आहेत असं सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। मात्र या पालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा देखील निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत। दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा असणार आहेत। याशिवाय या मतदार यादीमध्ये नावं वगळणं आणि नावं नोंदवणं हा अधिकार आम्हाला नाही असं सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। राज्यामध्ये या निवडणुकीसाठी 1,96,605 कर्मचारी तैनात असतील। 29 पालिकेतल्या 2,869 जागांसाठी निवडणुका होतील। 23 डिसेंबरपासून अर्ज करायला सुरुवात होईल। 15 जानेवारीला मतदान असेल आणि 16 जानेवारीला निकाल असेल। मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल। मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत। यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील, बॅलेट युनिट 22,698 असतील। या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत ती त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।